नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कमी ब्लाऊज पीस असेल तर ब्लाऊज कशा पद्धतीनं कटिंग करायचा. तर हे बघू शकता, मी तुम्हाला मेजरमेंट करून दाखवते किती ब्लाऊज पीस आहे हा. तर हे बघू शकता, हा जवळजवळ 80ला पण कमीच आहे, म्हणजे 75 सेंटीमीटर हा ब्लाऊज पीस आहे. तुम्हाला दिसत असेल, इथून मी मेजर केलेला आहे. तर 75 सेंटीमीटरचा हा ब्लाऊज पीस आहे आणि ह्या ब्लाऊज पीसमध्ये आपल्याला बसवायचा आहे 40 चेस्टचा ब्लाऊज. तर ब्लाऊज पीस कमी असल्यावर सुद्धा तुम्हाला जर टेन्शन येत असेल तर टेन्शन घेऊ नका. ह्या पद्धतीनं जर तुम्ही पॅटर्न ठेवले तर नक्कीच तुमचा कमी ब्लाऊज पीसमध्ये सुद्धा तुमचा ब्लाऊज बसणार आहे. तर तुमच्या समोरच मी दाखवते, 75 सेंटीमीटर आहे, 80 सुद्धा नाहीये हा. तर त्यामध्ये मी तुम्हाला 40 चेस्टचा ब्लाऊज दाखवणार आहे. तर आता बघू शकता, हे पेपर पॅटर्न आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि हे चेस्टचे माप बघा, इथून मी घेऊन दाखवते तुम्हाला. 40 म्हणजे चौथा भाग 10 इंच येतो आणि हे मार्जिन आहे 1.5 इंच. तर 40 चेस्टचा हा ब्लाऊज आहे. तर आता तुम्हाला मी कशा पद्धतीने बसवायचं ते सांगते. तर इथे आपल्याला बसवायचंय, बंद बाजू माझ्या साईडला घेतलेली आहे, सुट्टी बाजू त्या साईडला आहे. व्यवस्थित आपल्याला ब्लाऊज पीस करून घ्यायचं आहे, इस्त्री करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पाठीमागचा भाग हा इथं ठेवायचा आहे. त्याच्यानंतर बघू शकता, भाई जी आहे ना ती इथं ठेवायची आहे अशी व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर बघू शकता, इथे आपल्याला कटोरी ठेवायची आहे, क्रॉस मध्ये कटोरी. तर बघू शकता, हा जो खड्डा आहे ना ह्या साईडला आला पाहिजे, त्या साईडला, म्हणजे आपली कटोरी छान इथे बसती. उथळ भाग त्या साईडला ठेवायचा आणि खोली जिथं आहे ना तिथं आपल्याला कटोरी बसवण्यासाठी आपल्याला व्यवस्थित ऍडजस्टमेंट करायचं आहे. म्हणजे कुठला पार्ट कुठं बसवलं की व्यवस्थित कटिंग होतं, ही ट्रिक आपल्याला वापरायची आहे. कुठंही कसंही कुठला भाग ठेवायचा नाही. व्यवस्थित आपण जर शांततेनं जर पार्ट बसवले तर खूप कमी कापडामध्ये सुद्धा आपले ब्लाऊज व्यवस्थित बसणार आहेत. तर बघू शकता, या पद्धतीने इथे मी कटोरी ठेवणार आहे. खोली इकडच्या साईडला ठेवलेली आहे, उतळ भाग मी त्या साईडला ठेवलेला आहे, कटोरीचा भाग मी इथं ठेवणार आहे. आणि त्याच्यानंतर बघू शकता, हे ज्या भागाला आपण कटोरी जोडतो ना तो भाग आपल्याला इथंच ठेवायचा आहे, म्हणजे आपलं कापड खूप वाचतं आणि हा भाग जो आहे ना व्यवस्थित ऍडजस्ट होतो कटोरी ज्या भागाला जोडायची त्या भागात. म्हणून हा भाग इथंच ठेवा, म्हणजे आपलं व्यवस्थित कापड पुरतं आपल्याला सगळ्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर बघू शकता, इथे आपल्याला योगपट्टी बसवायची. तर अगोदर एक एक मार्किंग आपण करून घेऊया. तर व्यवस्थित आपल्याला अगोदर पार्ट ठेवून बघायचे आहेत आणि मगच आपल्याला कटिंग करायचं आहे. अगोदर एक एक भाग कटिंग करायचा नाही, व्यवस्थित आपल्याला सगळे पार्ट ठेवूनच मग कटिंगला सुरुवात करायची आहे. तर आता बघू शकता, इथे आपल्याला या भागाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे अर्धा इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे, बघू शकता. तर जसं आहे तसं आपल्याला मार्किंग इथं करायचं आहे. तर व्यवस्थित मी मार्किंग करून तुम्हाला दाखवते. इथं आपला हा पाठीचा भाग झालेला आहे. इथं आपलं व्यवस्थित ज्या भागाला आपण कटोरी जोडतो तो भाग हा व्यवस्थित डार्क मार्किंग करते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्व पार्ट कसे ठेवले ते कळतील. त्याच्यानंतर ना कटोरी आपल्याला बघायची व्यवस्थित ऍडजस्ट कुठल्या साईडला होती. तर अशी होत असेल तर अशी व्यवस्थित ठेवून घ्या. तर बघू शकता, इथे व्यवस्थित ऍडजस्ट होतीये. तर आपल्याला इथे कटोरीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता, हे व्यवस्थित इथं बसलेली आहे आपली कटोरी. अगदी 75 सेंटीमीटर मध्ये मैत्रिणींनो तुम्हाला 40 चेस्टचा ब्लाऊज मी कशा पद्धतीने बसवायचा हे मी आता दाखवत आहे तुम्हाला. तर बघू शकता, ह्या पद्धतीने मी सगळं मार्किंग केलेलं आहे. आता आपली योगपट्टी राहिलेली आहे, ती योगपट्टी ऍडजस्ट करायची आहे आपल्याला ह्या भागात. बघू शकता, कुठं हा पार्ट बसतो आपल्याला चेक करून घ्यायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, इथे थोडासा जोड नंतर द्यायचा आहे आपल्याला. इथे थोडासा जोड नंतर द्यावा लागेल योगपट्टीला. तर तुम्हाला आता लक्षात आलं असेल, पाठीमागचा भाग मी इथं बसवला आहे,
कटोरी ज्या भागाला जोडतो तो हा भाग इथं बसवलेला आहे. ही कटोरी जोडलेली आहे. ही भाई इथे मार्किंग केलेलं आहे. इथं योगपट्टीचं मार्किंग केलेलं आहे. तर बघू शकता किती कमी ब्लाऊज पीसमध्ये मोठ्या साईजचा ब्लाऊज मी अगदी सोप्या पद्धतीनं ॲडजस्ट केलेला आहे. ह्या पद्धतीनं जर तुम्ही पार्ट ठेवाल तर नक्कीच तुमचं कमी ब्लाऊज पीसमध्ये मोठ्या साईज बसणार आहे. तर तुम्हाला मी ब्लाऊज दाखवते. तर हा बघू शकता किती मोठा हा ब्लाऊज आहे. ह्याचं माप, हाईट आणि भाई उंची सगळंच जास्त आहे. तर हे अगदी मी कमी ब्लाऊज पीसमध्ये बसवून कटिंग करायला तुम्हाला सांगणार आहे. तर आता काय करायचं आहे, जो भाग आपल्या गळ्याचा शिल्लक राहतो ना, कटिंग करून आपला जो कापड येतं ना, त्यातून आपल्याला हुकलूक पट्टी काढायची आहे. परत इथे मध्ये मध्ये जे कापड राहतं ना, तिथं आपल्याला गोटपट्टी काढायची आहे. इथे जे भाग राहतो ते योगपट्टीसाठी जोडायचं आहे. म्हणजे जे आपले मध्ये मध्ये कापड राहतं ना, त्यामध्ये आपल्याला बाकीचे सगळे भाग बसवायचे आहेत. तर आता आपण कटिंग करून घेऊयात. त्याच्यानंतर आपल्याला कटिंग करायचं ह्या भागाचं. तर आता आपण कटोरीचं कटिंग करून घेऊयात. त्याच्यानंतर आपल्या भाईचं कटिंग. आता आपण करूया योगपट्टीचं कटिंग. आता हे कापड जे आहे ना, इथं आपल्याला बसवायचं आहे आणि जोड देऊन आपल्याला योगपट्टी नंतर जोडून घ्यायची आहे. तर बघू शकता ही झाली योगपट्टी. हे झालं आपलं भाईचं कटिंग. हे कटोरीचं कटिंग. हे आपलं ज्या भागाला कटोरी जोडतो त्या भागाचं कटिंग. आणि हे झालं आपल्या पाठीमागच्या भागाचं कटिंग. आणि जे कापड शिल्लक राहतं ना, त्यात आपल्याला गोटपट्ट्या, पाठीच्या पट्ट्या, हुकलूक पट्ट्या हे काढून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, खूप सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला कमी ब्लाऊज पीसमध्ये मोठा ब्लाऊज बसवायला कशा पद्धतीनं बसवायचं हे सांगितलेलं आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडतात का ते पण तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तर मी या पद्धतीचे व्हिडिओ बनवणार आहे. तर चला मैत्रिणींनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.